महाराष्ट्राच्या सह्याद्रीत वसलेला सर्वाधिक अवघड मानला जाणारा मोरोशीचा भैरवगड, याच भैरवगडाचा थरार आज आपण अनुभवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण आज जाणार आहोत सह्याद्रीतील अवघड गडांपैकी एक गड असणारा मोरोशीचा भैरवगड पाहण्यासाठी. तर चला बघूया. भैरवगड पाहण्यासाठी आपण पहिला बाईकने जाणार होतो, पण पावसाचे वातावरण पाहता आपण तो प्लॅन कॅन्सल करून कारने जात आहोत. मोरोशीचा भैरवगड पुण्यापासून 140 किलोमीटर तर शिवजन्मभूमी जुन्नर पासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. शिवजन्मभूमी जुन्नर आणि माळशेज घाटातील निसर्गाचा आनंद घेत मी येऊन पोहोचलो हॉटेल 5 स्टार इथे. रात्रीचा स्टे या ठिकाणी करून सकाळी शिवभारत ट्रेकर्स सांगली या टीम सोबत आपण गड सर करणार आहोत. रविवार असल्यामुळे गडावरती जाण्यासाठी 250 ते 300 लोकांची गर्दी होती. सगळे ट्रेकर्स 6 ते 6:30 ला गडावरती निघून गेले, पण आमची टीम न आल्यामुळे आम्हाला ट्रेक हा 8 वाजता चालू करावा लागला. भैरवगड हर हर महादेव. जय भवानी, जय शिवराय. आज आपण शिवभारत ट्रेकरच्या वतीनं सर्वाधिक अवघड असा आणि थरारक मानला जाणारा मोरोशीचा भैरवगड या गडाच्या ट्रेकिंगसाठी आता आलेलो आहे. हा मोरोशीचा भैरवगड नेमका आहे कुठं, तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका इथे आहे. तर आज आपण हा ट्रेक करणार आहे. सुरुवातीला आम्ही सांगलीवरनं निघून साधारण 366 किलोमीटरचा प्रवास करून इथं आलो. आम्हाला इथं भेटले आपले बाळासाहेब, जे आम्हाला इथं पूर्णपणे इथून वरपर्यंत नेणार आहेत आणि सुखरूप आमचा ट्रेक कसा होईल या दृष्टीने त्यांचा पूर्ण प्रयत्न आमच्यासाठी चालू आहे. तर आता आपण आलेलो आहे. साधारण एक अर्धा तासाची चढाई करून आता आपण मध्या टप्प्यावर इथे येऊन थांबलेलो आहे. इथून आता आपण 1-1.5 तासाची आणखीन चढाई करून आपण जिथं खिंड आहे किंवा जिथं मेन बेस आहे, जिथून दोरखंड वगैरे लावले जाणार, तिथं आम्ही आता पोहोचणार आहोत. आता आपण पोहोचलो आहोत गडाच्या पायथ्याला. इथून आपण करणार आहोत काळजाचा थरकाप करणारी चित्तथारक चढाई. भैरवगडाचा ट्रेक अत्यंत कठीण व जीवघेणा असल्यामुळे सोबत एखादा गाईड व लागणारी साधनं असल्याशिवाय भैरवगडावर जाऊ शकत नाही. भैरवगडाचा वापर हा टेहाळणीसाठी केला जात होता, त्यामुळे या गडाची उंची फारच जास्त आहे. गडावर चढण्याचा रस्ता एवढा कठीण आहे की गड चढताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एक चूक आपल्याला खूप महाग पडू शकते. आपला जीवही जाऊ शकतो.
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण आज आलो होतो मोरुशीचा भैरवगड पाहण्यासाठी. तर हे आपली आहे शिवभारत ट्रेकरची सांगलीची टीम. तर हे आपले दादा आहेत. तर दादा आपल्याला थोडंफार माहिती देणार आहे. जय भवानी, जय शिवराय. शिवभारत ट्रॅकर्सच्या वतीने आज आपण ठाणे जिल्ह्यात असलेला मुरबाड तालुक्यातील भैरवगड हा सर केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या दुर्गम जे गड आहेत त्यापैकी हा एक गड गणला जातो की अत्यंत अवघड, साहसी आणि थरक असा जी चढाई आहे यासाठी हा गणला जातोय. आणि तो आज शिवभारत ट्रेकर्सने आज सर केलाय. आम्हा सगळ्या शिवभारतच्या शिलेदारांना या गोष्टीचा खूप खूप अभिमान वाटतोय. हिप हिप हुर्रे. गडावर आपल्याला बघण्यासाठी आल्यानंतर इथे वरती काही ठिकाणी पाण्याची टाके, तसेच अवघड वाटा आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला गडावर बघायला मिळतात. गड थोडासा अवघड आहे, पण मनोधैर्य जर आपलं बळकट असेल आणि मनानं पूर्णपणे आपण खंबीर असेल तर नक्कीच हा कोणताही एखादा शिलेदार ट्रेकर्स हा गड सर करू शकतोय, असं मी नक्कीच आवर्जून आपल्याला यावेळी आज इथं सांगेन. त्यानंतर दुसरी गोष्ट जर गडाविषयी म्हणाल तर गडाचा स्वराज्यामध्ये किंवा महाराजांनी याचा उपयोग नेमका काय केला असेल तर ह्या इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात येते ह्या गडावरून भरपूर लांब लांबचे परिसर, अगदी नाणेघाट, व्यापारी मार्ग हे सगळं आपल्याला इथून दिसतंय. म्हणजे याचा अर्थ नक्कीच आपल्याला जाणवते की हा महाराजांच्या काळामध्ये हा टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला असणार आहे. त्यामुळं गडावर दुसरे काही अवशेष नसल्यामुळे हा गड टेहळणीसाठी जास्त करून वापरात आलेला आपल्याला दिसतोय. तर माझं सर्वांना आवर्जून आणि पुन्हा एकदा सांगणं आहे की कोणत्याही मनात भीती न बाळगता सगळ्यांनी मोरुशीचा भैरवगड सर करावा आणि ह्या गडाला पुन्हा एक चांगलं गडपण प्राप्त करून द्यावं हीच आपल्या सर्वांना एक विनंती आहे माझी. वरती चढताना एवढी भीती वाटत होती, पण आता त्यापेक्षा जास्त खाली उतरताना भीती वाटत आहे. रविवार असल्यामुळे गडावर खूप गर्दी होती. उतरायला कितीतरी वेटिंग होतं. त्यामुळे आमच्या शिवभारत ट्रेकर्स सांगलीच्या टीमने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाऊन टाइम स्पेंड केला. राष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.